नमस्कार. पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलू. आज सकाळी मला एका महिलेने कॉल केला आणि ती म्हणाली की मॅडम, तुम्हाला मी भरपूर दिवस झाले कॉल करण्याचा प्रयत्न करत होती, पण मला काही अडचणी येत होत्या. शेवटी तुम्हाला मी कॉल केला. तर मी म्हटलं काय काम आहे. तर मला म्हणाला की तुम्ही ज्योतिषी आहात, तुम्ही कुंडली बघता, तर की तुमचे व्हिडिओज मी पाहते. ते व्हिडिओज बघितल्यानंतर मला एक आशा आल्यासारखी वाटली. तर ती म्हणाली मी तुम्हाला भेटू शकते का. तर मी म्हटलं हो भेटा. तर ती राहायला दादरला सांगितलं तिने, आणि नमिता म्हणून नाव तुम्हाला सांगते मी. तर त्या महिलेने मला सांगितलं की तुमचे व्हिडिओज पाहिल्यानंतर मी रोज मला विचार यायचा की मला जो त्रास होतोय तो कदाचित तुम्ही तो त्रास मला त्या त्रासातून बाहेर काढू शकता. मी रोज प्रार्थना करते आणि त्या प्रार्थनेमध्ये मी रोज देवाला सांगते की मला कोणीतरी अशी व्यक्ती भेटू दे की जेणेकरून मी माझ्यावर जी घटना घडते, माझ्याबरोबर जे घडतंय ते मी सांगू शकते. मग त्यावेळी तिने सांगितलं की मी रोज प्रार्थना ही करायची आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तुमचे व्हिडिओज माझ्यासमोर यायला लागले आणि तेव्हा मला असं वाटलं की माझ्याबरोबर जे घडतंय ते मला तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्ही मला त्यातून बाहेर काढू शकता. त्यामुळे मी आज तुम्हाला कॉल केला. ती म्हणाली मी अजूनपर्यंत माझ्याबरोबर जे घडतंय ते अजूनपर्यंत मी कोणालाच नाही सांगितलं, पण त्यावेळी मी फक्त देवाला प्रार्थना करायची माझ्याकडे एक अशी व्यक्ती जी आहे की ज्या व्यक्तीला ट्रस्ट करून मी सगळं काही सांगू शकते. तिने सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये 24-25 वर्षाचा मुलगा हा नेहमी येतो आणि माझ्या हाताला पकडून तो मला जोरात ओढत ओढत घेऊन जायचा प्रयत्न करतो आणि घेऊन जाताना म्हणतो की मी तुला सोडणार नाही, मी तुला घेऊन जाणार, मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार. मला लहानपणापासून हा त्रास होतोय. जेव्हापासून मला समजायला लागलं, म्हणजे जवळजवळ 18-19 वर्षानंतर मला हा त्रास जास्त व्हायला लागला. माझ्या स्वप्नामध्ये अगोदर मला जेव्हा स्वप्न पडायची तेव्हा मी इग्नोर करायची, लगेच मी सकाळी उठल्यावर विसरून जायची. पण नंतर हळूहळू 19-20 वर्षानंतर मला ते स्वप्न लक्षात राहायला लागलं आणि मग त्या स्वप्नामध्ये नेहमी असंच दिसतंय की एखादा 24-25 वर्षाचा मुलगा माझ्या हाताला जोरात पकडतोय आणि तो मला ओढत ओढत नेतोय आणि ओढत ओढत नेताना तो हेच सांगतोय की मी तुला घेऊन जाणार, मी तुला घेऊन जाणार, मी तुला सोडणार नाही, मी तुझ्या हाताला सोडणार नाही, मी तुला घेऊन जाणार. आणि हे रोज 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 होतंय. आतापर्यंत माझं 40 वय होत आलंय आणि हा प्रकार रोज स्वप्नामध्ये माझ्या होतो. मला त्याचे भास होतात आणि ती सांगते की हा जो भास आहे तो मला सारखा होतोय. हा मला भास अवतीभवती कोणतरी आहे असा सुद्धा होतोय. स्वप्नामध्ये तर होतोच. ती म्हणते की मला रात्री झोपायलाच भीती वाटते. मी रात्रीची नीट झोपतच नाही. मी झोपल्यानंतर मला हे स्वप्न पडतं. मग मी माझ्या आई वडिलांना पण सांगितलं की असं मला स्वप्न पडतं. त्यांनी ऐकलं, पण त्याच्यावर ते काय करणार, स्वप्न आहे, स्वप्न काही पडू शकतं. मग त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर पण मला असंच कंटिन्यू पडायला लागलं स्वप्न. त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, त्याने सुद्धा ऐकलं, पण तो म्हणतो नाही तू जास्त काम वगैरे करत असशील आणि मग थकल्यामुळे तुला हे असं स्वप्न पडत असेल. रोज तो काही ना काही वेगळं रिझन देतो. नाही असं काही नाही, तुझ्या मनामध्ये तो भ्रम आहे. असं रोज रोज वेगवेगळे रिझन्स देऊन तो सुद्धा विषय पलटतो. घरच्यांना माझ्या सांगितलं, सासूला किंवा अजून नंदेला वगैरे सांगितलं, पण त्या लोकांनी पण लक्ष दिले नाही. आता 1 वर्षाची मुलगी आहे, पण तरी सुद्धा मला कंटिन्यू हेच स्वप्न पडतंय की माझ्या हाताला तो पकडतोय आणि मला जोरात ओढत ओढत नेतोय. नेताना हेच शब्द की मी तुला आता सोडणार नाही, मी तुला घेऊन जाणार. आणि हे स्वप्न मला नेहमी घाबरवतंय. कुंडली पाहिल्यानंतर मला तिच्या कुंडलीमध्ये पूर्वजन्मामध्ये काही गोष्टी झालेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये दिसत होत्या. त्यानंतर मी रेकी केल्यानंतर रेकीमध्ये सुद्धा काही
अशा गोष्टी आहेत की ज्या आपण पूर्वजन्मामध्ये पाहू शकतो. तर याच्यामध्ये मेडिटेशन्समध्ये मला असं काही दिसलं की तिच्या पूर्वजन्मामध्ये तिच्याबरोबर ही घटना घडलेली होती. ती दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते, पण त्यांचं प्रेम हे त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हतं आणि त्यामुळे घरच्यांच्या विरोधामुळे त्यावेळी त्या दोघांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे त्या दोघांनीही आत्महत्या केलेली होती. हे त्यामध्ये दिसून आलं. तर त्या डिटेल्समध्ये सगळं काही त्या वेळचं तिला जे काही दिसत होतं ते त्या प्रकारचं त्याच्यामध्ये दिसून आलं. आणि तिला सांगितल्यानंतर तिला ते आश्चर्य वाटलं की हे सगळं पूर्वजन्मात झालेलं होतं आणि ते सगळं मला आता त्याचा सगळा त्रास होतोय. हे सगळं मला आता लहानपणापासून ते सगळं दिसतंय. म्हणजे त्यावेळी ती सिच्युएशन होती की त्यांचं प्रेम प्रकरण गेल्या जन्मात त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हतं, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आणि म्हणून तो मुलगा तिला आता मी तुला सोडून जाणार नाही, आता मी तुला सोडणार नाही, आता मी तुला सोडणार नाही हे सारखं सारखं बोलून तिचा हात पकडून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. आणि हा त्रास रेकीच्या मार्फतच एंजल्सची मदत घेऊन हा त्रास तिचा डिलीट केला जाऊ शकतो. आणि हा त्यानंतर डिलीट केला. तर अशा प्रकारे रेकीच्या मार्फत आपण आपल्या पूर्वजन्मामध्ये जे काही पाप केलेलं आहे किंवा जे काही आपण केलेलं आहे, दुष्कर्म केलेलं असेल, चांगली गोष्टी केली असेल, वाईट गोष्टी केल्या असतील, तर त्या या जन्मामध्ये प्रभाव पाडतात आणि या जन्मामध्ये आपल्याला त्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आपल्यासमोर भोगाव्या लागतात. तर अशा प्रकारच्या जर आपल्या बरोबर काही घटना घडलेल्या असतील तर त्यासुद्धा आपल्याला या जन्मामध्ये सुधारणा करू शकतो आपण. आणि जर काही आपल्या हातून दुष्कर्म झालेलं असेल, पाप झालेलं असेल, कोणाला त्रास झालेला असेल तर तो आपण ह्या जन्मामध्ये तो डिलीट करू शकतो. एंजल्सच्या मार्फत, रेकीच्या मार्फत आपण तो डिलीट करू शकतो. आणि जर चांगलं काम केलं असेल तर नक्कीच या जन्मामध्ये आपण चांगलं लाईफ उपभोगू शकतो. तर अशाच प्रकारचं तिचं जे लाईफ होतं सरळ झालेलं आहे. आता ते डिलीट पूर्ण केल्यामुळे, त्याच्यामध्ये सुधारणा केल्यामुळे आणि तिने सुद्धा तिच्या लाईफमध्ये काही सुधारणा केल्यामुळे आता ते तिला त्रास होत नाही आहे. तुम्हाला सुद्धा याच्या बाबतीत काही जर मला विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. नक्कीच त्याचे मी उत्तर देईन. तर ही एक छोटीशी घटना तुमच्यासमोर मांडली. कशी वाटली नक्कीच सांगा. पुन्हा भेटू पुढच्या सत्य घटनेवर. आतासाठी धन्यवाद.